कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हात तुझा सूर्या. तुझे तुझा रे साथी सकाराम काका पायात तू बांधू आज लय दिवसाने आलाय दुकानात. ठीक आहे, जरा सामान पाहिजे होतं. लगेच देतो. साखर 1 किलो 40 रुपये, चहा पूड 100 रुपये, 4 साबण 80 रुपये, हा शेंगदाणे अर्धा किलो 60 रुपये, तेलाची पिशवी 200 रुपये, रवा 1 किलो 50 रुपये, सगळे मिळून अरे 535 रुपये. काका माझ्यापेक्षा फास्ट हिशोब केलास तू. कसं काय? रत्न तू तर शिकला पण नाही. हात तुझा रात्रशाळेत जातो मी. माझं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रशाळेत जातो. आणि बरं का, मी एकटाच नाही, आमच्या डिपार्टमेंटचे 4-5 जण आहेत. आम्ही जातो रात्रशाळेत शिकायला. या वयात शिकताय? नुसतं शिकत नाही तर नातवाची आडलेली गणित पण सोडवतो मी. हा हा काय, अरे केवढा हा, एखादा मच्छर आज जाऊन फेरफटका मारून येईल. ते आमच्या घरच्याचा असाच प्रश्न तर चिराजला होता हा, जेव्हा मी नातवांना गणित सोडून दाखवत होतो तेव्हा. पण अजून घरच्यांना माहित नाही मी रात्रशाळेत जातो ते. काय या स्पर्धेच्या जगात ना टिकून राहायचं असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. हा जरा आमचा क्रम बदलच आहे. म्हणजे लोक आधी अभ्यास करतात, शिक्षण घेतात आणि मग काम धंदा. आमचं उलट आहे, आधी काम मग शिक्षण. चालायचं. हा सगळं बरोबर आहे, पण आता शिकून पास व्हायचं म्हणजे इथं चुकतो आपण. अरे आयुष्यात निकाल नाही तर प्रवास महत्वाचा आहे. माणसानं शिक्षण घ्यायला पाहिजे, ते फक्त परीक्षेत पास होण्यासाठी नाही, तर त्या शिक्षणाने दाखवलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी. म्हणून शिक्षण महत्वाचं आहे. म्हणून तुला म्हणतोय शिकून घे. आपण काका दुकान सांभाळून, माझ्या बहिणींची सगळी जबाबदारी सांभाळून कधी शिकणार मी? त्या आयुष्याने शिकवलं ना, तेवढंच बास आहे मला. बरोबर आहे तुझं, पण तुझ्यापेक्षा आयुष्यानं मला भरपूर शिकवलंय. अरे आयुष्याच्या परीक्षेत पास होण्याचा कागद नाही मिळत आपल्याला, बाहेर डिग्री मिळते. डिग्री महत्वाची आहे. डिग्री असेल, शिक्षण असेल तर तुला कोणी फसवू शकत नाही. तर शिक्षण महत्वाचं आहे, हे कायम ध्यानात ठेव. सका काका वाट दाखवायला ना बाप सोबत असावं, पण वाटेतल्या अडचणी सोडवायला ना तुमच्यासारखा काकाचा पाठीवर हात असावा. बघा, माझ्या बहिणींची लग्न झाली ना, मी पण माझ्या शिक्षणाकडे लक्ष देतो. दे, लक्ष देच. अरे माझं पण तुझ्यासारखंच आयुष्यभर मुलांसाठी, नातवांसाठी जगत राहिलो आणि स्वतःकडे दुर्लक्ष केलं. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, शिक्षण महत्वाचं आहे. माणसाने शिकून घ्यायचं. शिक्षण थांबत नाही. ज्या वयात लोक म्हणतात ना आता थांबा, आता बस करा, त्या वयात स्वतःला ठासून सांगायचं आता थांबायचं नाही. काय आता थांबायचं नाही. माझा हात तुला काय झालं ओरडायला? एक तर तुझा पाय माझ्या हातावर दिलास, सगळी झोप तर मोडलीच. हे असं कोण झोपतं का? एक पाय इकडं एक पाय तिकडं. अरे काल रात्री मी तुम्हाला म्हणलं होतं ना, हंतरून थोडं लांब घाला, हंतरून थोडं लांब घाला. तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी काय करू?
तुला मी सांगितलं होतं ना ही माझी खोली आहे, मी कसा पण झोपेन, असा झोपेन नाही तर असा झोपेन. तुझं काय ग, स्वतःची झोप गोड करायची आणि दुसऱ्याच्या झोपेत असं एवढं करून सोडायचं. मला ना कसलाही इंटरेस्ट नाही या खोलीत झोपायचा. मला नाना म्हणलं या खोलीत झोप म्हणून मी या खोलीत झोपते. आणि असं बी तुमच्या खोलीत झोपले नाही म्हणून मला झोपच लागणार नाही, अशातला भाग नाही. ए तुझं बस झाला, ही माझी खोली आहे. इथं जर झोपायचं असेल ना तर मी सांगेल तेच करावं लागेल, नाहीतर नाही तर काय, नाहीतर नाही तर काय. नाहीतर मी काय करीन माझं मला माहित नाही. अहो तुम्ही विसरलात का, त्या दिवशी साधं उचलून बी घेता आलं नाही तुम्हाला मला, आणि मी एका मिनिटात उचललं होतं. विसरलात का? उगाच ना माझ्या नादी लागू नका. ए तुला काय वाटतंय मी तुला उचलू शकत नाही? आता बघ तुला उचलून ना घराच्या बाहेरच फेकतो. काय ना अरे तालुक्याला जाते माहिती ना. जिम, अरे हे काय? मी ते पलंग तुटला माझ्याशी. अरे पण कसा? ते झोपताना नाही, उठताना धनू आणि मी मी आलेच आले. हो नाना ते पलंग. असू दे की, तुटू दे पलंग. तुला काही सांगायची गरज नाहीये. आम्हाला काय कळायचंय ना ते कळलंय. शाबास सर, माझा पठ्ठ्या करून दाखवलंस. हो नाना काय करून दाखवलं? जिम, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मम्मी या चुकीचं काय? हे बघ, माझी कसलीच तक्रार नाहीये. रोज पलंग तुटू दे, रोज मिस्त्रीला बोलू. हा, हो नाना पण ते हे बघ, आवरून घे, तालुक्याला जायचे. हे नाना एवढं खुश काहून गेलं? मी तर काही केलंच नाही. झालं का तुमचं? अरे हा याच राहिलं नाही का? थांब थांब थांब. हा. डॅडी, तुमचा पण अगदी परफेक्ट निशाण्यावर लागलाय बरं का. तो सूर्या अगदी परफेक्ट वेळेत आलाय. येणारच की. त्याला तिकडे पुण्यात त्याच्या बहिणीच्या व्यवसायाचं उद्घाटन आमच्या हस्ते झालं असं दाखवायचं असणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.